राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचा आज सकाळी जो विमान अपघात झाला, एक शिस्तप्रिय वक्तशीरपणा, स्वच्छतेच्या बाबतीत कायम जागरूक असलेले आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीत एक दिलदार नेता म्हणून ज्यांची ओळख होती ते आदरणीय अजितदादांचं विमान अपघातात सकाळी निधन झालं. त्यांच्याबरोबर काम करण्याचा मला आदरणीय मोठेदारांमुळे योग आला. मागे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे आमदार निवडले जातात त्या आमदारकीचे इलेक्शन होतं. पण जिल्ह्याचा आढावा देण्यासाठी दादांनी मला अजितदादांबरोबर थांबायला सांगितलं होतं. योगायोग असा झाला की दादांची कडे गाड्या नव्हत्या, पण अजितदादांनी माझ्या गाडीत प्रवास केला. मी गाडी चालवत होतो, दादा समोर बसले होते. सोलापूर ते इंदापूर तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत एकत्र येण्याचा योग आला. त्यावेळेस मी जिल्ह्यातलं काय परिस्थिती राहिली याचा आढावा दिला होता. वेळोवेळी ज्यावेळेस अकलूजला यायची त्यावेळेस त्यांच्यावर चर्चा व्हायची. नुसतं राजकारणापुरतं अजितदादा कधी थांबले नाही. कधी कुठं आले, कायम सूचना देणार, कुठं काय बघितलेलं असेल ते करायला सांगणार. व्यवसाय असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सगळ्याच क्षेत्राबाबतीत गाडा अभ्यास असलेला नेता आणि शिस्तप्रिय नेता. आणि आमदार साहेबांनी जसं सांगितलं की मागच्याच आठवड्यात आम्ही सगळेजण जाऊन आलो आणि एक जवळजवळ तासभर आमची चर्चा झाली जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून. आणि आम्हाला त्यांनी सूचना दिल्या. एक चांगला नेता, बिनधास्त बोलणारा नेता, मागचा पुढचा विचार न करता सर्वसामान्य माणसाचं हित, राज्याचं हित हे डोळ्यासमोर ठेवून काम करणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे. मी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं, मोहिते पाटील पर्यावरणाच्या वतीनं, आदरणीय मोठेदादांच्या वतीनं अजितदादांना आणि त्यांच्याबरोबर विमानामध्ये असलेल्या सर्वच सहप्रवाशांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. आणि सर्वांना विनंती करतो की आता आपण काही शुभारंभाचा कार्यक्रम घेणार नाही. जेणेकरून आपापल्या प्रचाराला उद्यापासून लागायचं आहे. आता सगळ्यांनी 1-2 मिनटं उभं राहून श्रद्धांजली व्हावी अशी विनंती करतो.